प्लेटमध्ये सर्व करून इन्स्टंट डोसा। मीठ मसाला लावून जर आसनीची फळं खाल्ली ना तर एक नंबर अजून भारी लागतात। हाय गाईज, गुड मॉर्निंग। आणि कशी आहात? बरे आहात आणि बरे असायला पाहिजे। आणि मी आलेली आहे या झाडाखाली। हा चिखलीचा झाड आहे, चिखलीचं झाडही म्हणू शकते, नाही तर आसनीचा झाड। चिखलांसारखेच छोटे छोटे अशी पिकलेली फळं असतात आहेत। दाखवते, थांबा। मस्त खूप छान लागतात चवीला ना, असे आंबट गोड छान लागतात। आणि आतमध्ये ना जाली जाली टाईप आहे, छान लागतात। एक तोही नाही तर आसन मी म्हणू शकते। आपण हे एकत्र करण्यासाठी मी वाटी आणलेली। आता या वाटीमध्ये किती चिखलं येतात ते बघते आणि मग दाखवते, तुम्हाला दाखवते चिखलं कशी। मला एका हाताने काढता नाही येणार, जेवढे काढता येतील तेवढे काढते। वरतीही आहेत, हे बघ, हे बघा, याप्रमाणे चिखले आहेत। म्हणजे आसनीची फळं बोलतात याला। हा आसनीचा झाड आहे, जाम मोठा आहे। एवढी चिखली निघल्यात, चिखली नाही आहे, आसनं निघालेत, एवढे आसनं निघालेत। एवढी अशी आसनं कधी मिळत नाही, सर्व खाली पडतात, पिकतात ना। आता एवढी निघालीत आसन। या फळाला तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही आहे, काही ठिकाणी चिखली बोलतात। चिखलीचा झाड असून तो वेगळा असतो, हा झाड वेगळा आहे, म्हणजे आसनाचं झाड आहे, खूप मोठं आहे। तर वरती जर चढले ना तर एवढीच मिळते। हे बघा, इथे पण आहेत, इथे पण लपलेले असे छोटे छोटे कुठे ना कुठे तरी भेटतात। इथे 2-3 आहेत, अशी फांद्या असतील ना त्याच्यावर असतात। आणि गोड ना भरपूर लागतात। बघा, मी बाकीचे काही काही काढता काढता खाल्ली ती। मी झाड दाखवते किती मोठा आहे तो। हा एवढा मोठा झाड आहे। हा साईडला आहे ना, हा कडुलिंबाचा झाड आहे आणि हा आहे आसनीचा झाड। आणि इथे ना आम्ही पालना टांगवतो, म्हणजे उन्हाळ्यात ना इथे खूप थंडावा वाटतो, त्याच्यामुळे इथे पालना असो, साडी बांधतो इथेशी। नाहीतर पाळणा तरी, नाहीतर कोणी ना कोणीतरी ना इथून रात्रीचं कोणी आलं ना की फाडून जातोय साडी बिडी। मग तेव्हापासून आम्ही बंद केला। नाहीतर हे बघा, ही फांदी आहे ना, ह्या फांदीला आम्ही पाळणा बांधतो आणि झोका खेळतो। आमच्याकडे ह्या फळाला काय बोलतात सांगायला विसरू नका, कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आमच्याकडे आसन बोलतात, आसनीचा फळ छोटा फळ आहेत ना, ही आसनीची फळं आहेत ना, पिकून सुकलीत, नाहीतर काही वेळेला खाली पण पडतात, भरपूर जास्त करून खालीच पडतात। हे तेही आहेत, भरपूर आहेत, इथे पण भरपूर आहेत। अशी वरती गेलो ना झाडावर तर भरपूर मिळतील। इथे एक आहे, आता बाकीची काढून घेते, जेवढी मला काढता येतील तेवढी। हा आसनीचा झाड आहे ना, हा रानात जास्त असतो। रानात म्हणजे रानमेवा म्हणून ह्याला म्हटलं जातंय, आणि रानात जास्त असतोय। छोटूसं आहे हा, पण एवढा गोड लागतोय ना की भरपूर गोड लागते। आता हा सुकत आला नॉर्मली। आणि चिखलीची जसं फळ असतो ना त्याचप्रमाणे हा थोडासा आंबट असतोय, आंबट लागतोय, आणि जास्तीत जास्त करून गोडच लागते। नॉर्मली आंबट लागते, समजून पण येत नाही की आंबट लागते म्हणून। चिखलीचा जसं फळ आपण चवीला लागतो त्याचप्रमाणे लागते हा। आणि खूप मोठा झाड आहे, एवढा ना की एवढे भागामध्ये पूर्ण सावली देतोय। आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे, इकडे पण साईडला पण भरपूर मोठा झाड होता, आम्ही त्या साईडून तोडला, कारण की तिकडे त्या साईडला ना आंबे लावायचे त्याच्यामुळे। आणि तसं बघायला गेलं ना, इथे ये पण भरपूर आहेत। मागच्या वेळी मी इथेच उभे होते आणि आमच्या मागच्या दरवाजाच्या इथे ना असं आला होता, खूप घाबरले होते। खूप मोठे मोठे आहेत, एवढे ना खूप मोठे, तरी एवढे मोठे मोठे आहेत। अजगर आहे, खूप आहेत। इथेही आसन आहे आणि इथेही राणीचाही झाड आहे, आणि त्याच्या साईडला पेरू आहे। इथे सगळी झाडं इथेच आहेत। मीठ मसाला लावून जर आसनीची फळं खाल्ली ना तर एक नंबर अजून भारी लागतात। थोडे थोडे करून आसनीची सर्व फळं खाल्ली, आईला पण घेऊन जाणार आहे थोडेसे खाण्यासाठी।
इन्स्टंट आणि झटपट सकाळच्या नाश्त्याला रवा इडली नाहीतर रवा डोसा. इडली डोसा सोबत चीज चटणी. बारीक 1 कप रवा, दही, चवीपुरता मीठ, थोडा पाणी मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला. इडली डोशाचा बॅटर जास्त पातळी करून घ्यायचं नाही. सोडा, बेकिंग सोडा मिक्स करून 1/4 टीस्पून बेकिंग सोडा मिक्स केलेला बॅटर फेटून घ्यायचं 1-2 मिनिटे. डोसा बनवण्यासाठी पॅनला ऑइल ग्रीस करून घ्यायचंय. घी नाहीतर ऑइल. बॅटर पोर करून स्प्रेड करून घ्यायचंय. रव्याचे इन्स्टंट पटापट डोसे तयार होतात. डोस्याला शेजवान चटणी लावून वरून मासवडी मसाला सर्व करून. चीज चटणी असेल ना डोस्यासोबत तर अजूनच भारी. प्लेटमध्ये सर्व करून इन्स्टंट डोसा.